नमस्कार, मी रेश्मा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. काही दिवसातच क्रिसमस जवळ आलेला आहे, तर त्यानिमित्त आज आपण क्रिसमस प्लम केक बनवणार आहोत. जो प्लम केकसाठी मसाला लागतो तो आपण घरच्या घरी बनवून हा प्लम केक आज आपण बनवणार आहोत. तेही आज आपण बिना ओव्हनमध्ये बनवून घेणार आहोत. तेही टोपामध्ये किंवा कढईमध्ये हा तुम्ही केक बनवून घेऊ शकता. जर ओव्हनमध्ये बनवणार असाल तर तेही मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता प्लम केक म्हणलं तर ड्रायफ्रूट्स आलेच, तर तुम्हाला जे पण कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना ते तुम्ही घालू शकता. पण काळे मनुके कंपल्सरी घालायचे आहेत आणि एक प्रॉन्स म्हणून असतं ते ऑप्शनल आहे, घालू शकता, पण काळे मनुके जरूर घाला. आता यामध्ये मी जे पण ड्रायफ्रूट्स घातले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केलेलंच आहे, पण तरी पण तुम्हाला मी इथे सांगते आहे मी काय काय घेतलेलं आहे. तर इथे मी काजू, बदाम, अंजीर, काळे मनुके आणि टुटी फ्रुटी हिरवी आणि चेरी घेतलेली आहे. आणि हे मी आपण घरगुती बनवलेलं आहे ना, कॅन्डीड संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं ते घेतलेलं आहे. संत्रीच्या ज्यूसमध्ये आपल्याला हे भिजत घालायचं आहे. जर तुम्हाला संत्रीचा ज्यूस नको असेल ना तर तुम्ही ना ग्रेप म्हणून असं एक फूड आहे, ते संत्रीसारखंच दिसतं असेल तर मग त्याचाही ज्यूस तुम्ही वापरू शकता. ड्रायफ्रूट्स तुम्ही ना किमान 1 तास तरी संत्रीच्या ज्यूसमध्ये भिजत घाला. यामुळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते संत्रीच्या ज्यूसमध्ये मुरले जातील आणि याची टेस्ट वाढते आणि खायला तर खूपच छान लागतो. तर आता रात्रभर ठेवून आपण हे सकाळी केक बनवूयात. माझी तरी सकाळ झालेली आहे. आता मी इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. साखर ना आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनटं कंटिन्यू साखर हलवत राहायची आहे. बघा, तर याप्रमाणे साखर आता वितळायला सुरुवात झालेली आहे. अजून थोड्या वेळाने याचा कलर ब्राउनिश होतो आणि हे बघा आता हा तयारही झालेला आहे. आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, पण आता आपण हळूहळू पाणी घालायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला सांभाळून करायची आहे, नाहीतर पाणी अंगावरती उडू शकतं. पाहिजे तर तुम्ही गॅस बंद करून ही करू शकता. थोडंसं आपण थंड झाल्यावरती पण हे पाणी घालून पातळ करून घ्यायचं आणि थोडंसं गॅसच्या फ्लेमला परत ऑन करून 2 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं. हे पहा इथे आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर ना प्लम केकमध्ये आहे ना स्पायसेस ॲड असतात, तर आपण आहे ना घरीच मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. तुमच्याकडे सगळ्यांकडेच अवेलेबल असेल असं नाही ना. तर मी इथे लवंग घेतली, मिरी घेतली आणि दालचिनी घेतली आणि जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे. आता ना मी हे सगळं कुटून घेते. आपल्याला ना ह्याची बारीक फाईन पावडर करून घ्यायची आहे. हे सगळं प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेलं आहे, पुन्हा एकदा सांग. तर हे पहा आता माझा हा मसाला कुटून झालेला आहे. फाईन पावडर करून घ्यायची. आता हा मसाला कुटून झाल्यानंतर मी इथे 1 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे. जर तुमच्याजवळ इथे कुठे बेकिंगचं दुकान असेल तर तुम्हाला त्याची स्पायसेस पावडर ही भेटून जाईल. हे पहा मी इथे 1 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे. तर आता आपण केकचं बॅटर बनवूयात. केक बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 मोठे चमचे बटर घेतलेलं आहे. या जागी तुम्ही 2 मोठे चमचे तेलही घेऊ शकता. फक्त ते सरसोचं ऑइल वगैरे असतं ना ते नाही घ्यायचं आहे. यानंतर मी इथे व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे आणि यानंतर मी हे आपण जे कॅरमलाइज करून घेतलेली साखर आहे ना ती घेतलेली आहे. आता आपल्याला हे चांगलं छान असं मिक्स एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायची आहे ना. बेकिंग सोडा असतो ना तो वेगळा असतो आणि आपला खायचा सोडा असतो ना तोही वेगळा असतो. तो मी तुम्हाला आता पुढे थोड्या वेळाने दाखवते आणि स्पायसेस पण दाखवते. तर हे पहा आता हे माझं छान एकजीव मिक्स करून झालेलं आहे. तर मी इथे यावर एक चाळणी घेऊन ठेवून दिलेली आहे. यामध्ये 1 कप मैदा घालून घेऊयात. आता महत्त्वाचं मैदा म्हटलं तर आपण पॅकेटवाला मैदा वापरायचा आहे. जर नसेल तर 1 कप मैद्यामधील 2 चमचे मैदा काढून घ्यायचा आणि त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालून घ्यायचं. आता मी इथे 4 चमचे दूध पावडर घालून घेतलेली आहे. आता आपल्याला हे जिन्नस चाळून घ्यायचे आहेत. आपल्याला मैदा कंपल्सरी चाळूनच घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे केकच्या बॅटरमध्ये लम्स म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. तर आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात. तर यामध्ये मी कुठेही कोको पावडर वापरलेली नाही आहे. साखर कॅरमलाइज केल्यामुळे केकला कलर छान येतो. तर आता आपण यामध्ये घालून घेऊयात भिजवलेले ड्रायफ्रूट्स.
तर हे पहा किती फुगून आलेले आहेत वर. आता हे सगळं ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. रम केक असतो ना, तो आहे ना रममध्ये आहे ना हे सगळे ड्रायफ्रूट्स भिजवले जातात. 7 ते 8 दिवसाची प्रोसेस असते ही. आणि तो रम केक आहे ना, आपले हे सगळे ड्रायफ्रूट्स गाळून काढायचे आणि हे ड्रायफ्रूट्स नुसते टाकायचे आणि तो रम जी असते ती आपल्याला ठेवून द्यायची असते तशीच. तर हे अशी त्याची रम केकची प्रोसेस आहे. तर हे पहा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे दुकानातून स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. मी याची सील पण ओपन केलेली नाही आहे. बघा, हे अशी असते बॉटल. अशी दुकानामध्ये स्पायसेसची बॉटल भेटते केकमध्ये टाकण्यासाठी. तर ही स्पायसेस पावडर ना तुम्हाला 1 चमचा घालायची आहे. आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊयात. छान एकदम मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आता एकजीव झाल्यानंतर लगेचच घाई नाही करायची. हे असंच ठेवून द्यायचं आणि नंतर आपल्याला टोप आहे ना गॅसवरती 5 मिनटं हाय फ्लेमवरती झाकण लावून ठेवून द्यायचं. 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर हे पहा, बेकिंग सोडा असा असतो आणि बेकिंग पावडर पण अशी मिळते. बेकिंग सोडा असतो ना, तो थोडासा हाताला खरखर होत असते आणि बेकिंग पावडर असते ना एकदम पिठासारखी असते. तर आता आपण बेकिंग पावडर 2 टीस्पून घालून घेऊयात. यानंतर आपण बेकिंग सोडा 1 टीस्पून घालून घेऊयात. आता हे आपल्याला टीस्पून घेताना सपाट करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालताच लगेचच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. हे मिश्रण जास्त वेळ हलवायचं नाही आहे. लगेचच केकच्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे. मी इथे ना केकचा लोफ वापरलेला आहे. तर त्याला मी आधीच बटर पेपर लावून घेतलेले आहे. आता तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये केकचं बॅटर दिसत आहे तशीच बॅटरची थिकनेस असायला हवी. तर आता बॅटरला आपण लोफमध्ये काढून घेऊयात. ड्रायफ्रूटमुळे केकला छान फ्लेवर येतो. क्रिसमस केक याच पद्धतीने बनवला जातो. फक्त संत्रीच्या ज्यूसच्या जागी रम वापरून 5 ते 6 दिवस ड्रायफ्रूट भिजवून करतात. आता इथे अजून एक टीप आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेचच आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे. नाहीतर ह्याचं बबल्स असतात ना, ते संपून जातात आणि केक फुलत नाही. तर मी इथे पहिल्यांदाच केक टीन तयार करून घेतलेला. तुम्हीही आधी केक बनवायच्या आधीच तुम्ही केक टीन तयार करून ठेवा. आता केक टीनला आपण 3 ते 4 वेळा डॅब करून घेऊयात आणि वरून ड्रायफ्रूटने डेकोरेट करून घेऊयात. आता जर समजा तुमचं जर मिश्रण पातळ झालं तर हे ड्रायफ्रूट जेव्हा केक वर फुलायला लागतो तेव्हा हे ड्रायफ्रूट त्याच्या आतमध्ये जातात. तर मग काय करायचं, अर्धा तासाने झाकण ओपन करून त्याच्यावर ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आणि पुन्हा बेक करायला ठेवून द्यायचं आणि नंतर अजिबात झाकण खोलायचं नाही. तर चला केकला आपण बेक करायला ठेवून देऊयात. पहिले 5 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे आणि नंतर 5 मिनटं झाल्यानंतर एकदम बारीक गॅस करून ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं हाय फ्लेमवरती करून ठेवायचं, नंतर बारीक गॅस करून 40 ते 45 मिनटं बारीक गॅसवरती करून ठेवायचं आहे. एवढ्या वेळामध्ये तर केक बेक होतोच, नाहीतर जास्तीत जास्त 50-1 मिनटं लागतात. आता जर समजा तुम्ही केक बेक करायला ठेवून दिलात आणि तुम्हाला लक्षातच नाही आपण कधी बेक करायला ठेवला, तर एक लक्षात ठेवायचं, जेव्हा म्हणजे बेक होतो ना, तेव्हा घरामध्ये ना केकचा सुगंध यायला लागतो. तेव्हा समजायचं की केक बेक झालेला आहे. तेव्हा मग चेक करायचं केक शिजलेला आहे की नाही. जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचं. जेव्हा सुरी किंवा टूथपिक क्लीन आली ना, तर समजायचं केक रेडी झालेला आहे. जसं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे तसं. तर बघा केक अलगद बाहेर आलेला आहे आणि बटर पेपर काढून घेऊन तर बघा आपला केक तयार झालेला आहे. तर बघा खूप स्पॉन्जी झालेला आहे. मी कट करून पण तुम्हाला दाखवते की कसा मस्त आणि स्पॉन्जी झालेला आहे. केक संपूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला केकच्या टीनमधून केक बाहेर काढायचा आहे. केकचा टीन पलटी करून डॅब करून काढून घ्यायचा आहे. तर हे पहा ड्रायफ्रूट्सने भरलेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. तर मग वाट कसली बघताय, ह्या क्रिसमसला नक्की बनवा. तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.